हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय चॅनल. चला तर मी आज तुम्हाला दरवेळेसपेक्षा आज वेगळा व्हिडिओ दाखवणार आहे. तुम्ही बघतच असतात की छोटी छोटी झाडं, छोटे छोटे टोमॅटो किती भारी वाटतं ना. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आजचा हा व्हिडिओ आहे तो माझ्या गार्डनमधला आहे. म्हणजे माझं जे टेरेस आहे त्यामध्ये मी कुंड्यांमध्ये ना सीड्स टाकले होते, टोमॅटो सीड्स टाकले तर होते मोठे टोमॅटोचे, पण माहिती नाही छोटे छोटे टोमॅटो का आले. जाऊ दे. पण टोमॅटो बघा ना किती क्यूट आहेत, किती छान छान आहेत ना. लाल लाल मस्त लाल कलर आहे. तर आज ते लाल झाल्यामुळे म्हणजे पिकल्यामुळे मी त्यांची हार्वेस्टिंग करणार आहे. तर माझ्या मनात विचार आला की का नाही मी हा व्हिडिओ काढून तुमच्याशी शेअर करू हे, म्हणून मी व्हिडिओ काढायला लागले. तसे टोमॅटोची झाडं तर भरपूर लावलेली मी, पण 3-4 झाडांनाच टोमॅटो आलेले आहेत आणि ते आता पिकलेले पण आहेत. आपण हार्वेस्टिंग करत आहोत. हे झाड माहिती नाही एका साईडने का सुकायलाच लागलं, पण टोमॅटो तर त्याचे कलर चेंज करतात म्हणजे पिकतात. म्हणजे अजून ते झाड जिवंत आहे, डेड नाही झालेलं आहे ना. निसर्गात राहायला खूप आवडतं. झाडं, पक्षी, प्राणी हे मला खूप आवडतं. पण काय करायचं, आपण शहरात राहतो ना, तर आपल्याला ह्या बऱ्याच गोष्टी पूर्ण नाही करता येत. पण मी टेरेसचा उपयोग करते. मी चान्स सोडत नाही. मी टेरेसमध्ये ना छोटे छोटे कुंड्या आणून ना मी अशी झाडं लावते. माझ्याकडे भरपूर भाज्यांची, फळांची झाडं आहे. मी तुम्हाला दाखवेनच आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा ना फ्रेंड्स, किती छान टोमॅटो आहे, लाल लाल लाल. आता ना मी सर्व झाडांचे टोमॅटो काढलेले आहे. बघा एवढे आज कलेक्शन झालेलं आहे आणि हे खायला खूप छान आहे. मी खाऊन पण बघितलं आहे, मस्त आंबट आंबट आहे. ते नुसते जरी आपण मीठ टाकून खाल्ले ना तरी खूप छान लागतं. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना तुम्हाला माझ्या दुसऱ्या झाडांची हार्वेस्टिंग दाखवेल. बाय फ्रेंड.